नमस्कार मित्रांनो, घरचा तंत्र या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय सांगतोय। तर उपाय असा आहे मित्रांनो, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी उरते, पैसा टिकत नाही, पैशाची अडचण आहे, लक्ष्मी रुष्ट झाली, तर ह्याच्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे काय? हे बघा, पिंपळाचे पान आहेत। हे पिंपळाचं पान आज सकाळी मनानं गळून पडलेलं होतं आणि हे काल पडलेलं आहे, हे वाळलंय जरा, असे 2 पान आहेत। तर तुम्हाला हे पिंपळाच्या पानाचा वापर करायचा आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो बघा, हे असे 3 पानं आणलेत आपण पिंपळाचे तुम्हाला दाखवायला। तर तुम्हाला वापरायचे 2 पानं। तर 2 पानं आणताना असे समप्रमाणात असे 2 पानं आणायचे। पिंपळाचे पानं आणायचे कोण दिवशी? शुक्रवारच्या दिवशी। एकतर शुक्रवारी उपाय तुम्हाला करायचे किंवा बुधवारी। तर करताना शुक्रवारी दिवशी सकाळी तुम्हाला आंघोळ स्नान करून जायचे, पिंपळाची पूजा करायची। पिंपळाला म्हणायचे हे ब्रह्मवृक्ष, कारण ह्या पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू महेश तिघजणांचा शक्तीचा राव आहे। ब्रह्म विष्णू महेश तुम्ही तिघजण माझ्या घरी या, माझे घरामध्ये सुख समाधाने, विष्णूला विनंती करून पिंपळा झाडाची पूजा करून श्रीम श्रीम बीज मंत्र आहे लक्ष्मीचा, श्रीम बीज मंत्र म्हणून ही पान उचलून तुम्हाला लाल कपड्यात आणायचे। लाल कपड्यात घरी आणल्यानंतर पाण्यानं स्वच्छ, गंगाजलनं स्वच्छ देऊन ह्याच्यावर आपले हळदीनं थोडं गुलाबजल टाकून ह्याच्यावर श्रीम बीज मंत्र लिहायचा आहे। श्रीम बीज मंत्र लिहिल्यानंतर ओम श्रीम माय नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः हे बीज मंत्र तुम्हाला लक्ष्मीचा जप करायचा ह्या पानावर। आणि जप करून तुम्हाला जेवढा होईल तेवढा ह्याचा जप करून ह्याच्यावर फूक मारायची। हे दोन्ही पानावर श्रीम लिहायचं। एक पान जे आहे तुम्हाला एक तिजोरीत ठेवायचं, एक पान तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचे। तिजोरीचे आपण जे पान ठेवणार आहेत त्या पानामध्ये तुम्हाला काळ्या हळद, जांभळ्या हळदीचा एक तुकडा ती ठेवायचा आहे, त्याच्यावर बी श्रीमचा जप करायचा आहे। आणि ही पॉकेटमध्ये जी ठेवायचे त्याच्यावर श्रीमचा जेवढा होईल तेवढं हळदीनं मंत्र लिहायचा आहे, त्याच्यावर पॉकेटमध्ये ठेवून द्यायचं आहे। अगरबत्ती धूप देऊन ओम श्रीम, ओम श्रीम, ओम श्रीम, श्रीमचा जेवढा होईल तेवढा जप करायचा आहे। आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी उरते 100% होईल मित्रांनो। जर तुम्हाला त्याच्यातला काही फरक जास्त लवकर जाणवायचा असला तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ही पान बदलायचं आहे आणि ही पान तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडायचे। परत पौर्णिमे दिवशी दुसरं पान आणायचं आणि दुसरं पान पूजेला ठेवायचं। असं जर तुम्ही काही पौर्णिमा जर केल्या तर तुमच्या घरामध्ये 100% मित्रांनो लक्ष्मी उरते होईल। आणि दुसरी गोष्ट, तुमचं जे काही काम व्यवहार कुठलं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बरकत येणार आहे। नसतं तुम्ही नुसता उपाय केला आणि घरी बसून राहिलाय असं कधी पैसा येत नाही मित्रांनो। फक्त तुमचे काय जे लक्ष्मी ग्रह अडकलेत, कुठले काय दोष आहेत ते दोष निघून तुमच्या काम धंद्यात यश येऊन तुम्हाला पैशाची बरकत होत असते मित्रांनो। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा। लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो। नमस्कार, जय हरी।